Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. तर प्रार्थना चालू करूया. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. नाना शास्त्र विचारणैक निपुण धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिगुणमन्य शरण्याकरो श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदेन मत्तालिको वंदे रूप सनातन श्री जीव गोपालको सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैरामि विद्यो वेदान्त वेद चाहं. ओके, हरे कृष्णा. तर आपण पाहत आहोत चौथ्या अध्यायाचा श्लोक नंबर 12 मी शेअर करतो. तर आपण 11वा जो श्लोक आहे तिथे म्हणजे याच्या आधी पाहिलं होतं की भगवान कृष्ण कसं स्वतःबद्दल सांगत आहे, कसं मी भगवान आहे, कसं मी ज्ञान विवस्वानाला दिलं होतं, विवस्वानने मग त्याच्या मनूला दिलं, मनूने इच्छावाकूला दिलं. हे सगळं ज्ञान कसं घेतलं पाहिजे ते सगळं डिटेल सांगितलं. आता लास्ट जे पाहिला होता श्लोक 11व्या श्लोक मध्ये ते म्हणतात की जसं लोक ज्या भावनेने मला शरण येतात त्याप्रमाणे मी त्यांना फळ देतो. तर आता जे भगवान कृष्णाच्या शरण जात नाही त्यांच्याबद्दल आता पुढे जे आहे ते यांच्याबद्दल की असं नाही की सगळे भगवान कृष्णाच्या शरणमध्ये जातील. काही जी लोक आहेत ते दुसरे जे देवी देवता त्यांच्या शरण जातात. तर ते भगवान तिथे म्हणजे असं कदाचित असं आचार्य लोक म्हणतात की अर्जुनाचा असा प्रश्न पडावा की जे तुझे शरण जात नाही ते का करतात. तर ते इथे भगवान सांगत आहेत. आपण श्लोक वाचूया. कांक्षतः कर्मणां सिद्धिं. रिपीट करायचं, रिपीट करू शकता. कांक्षतः कर्मणां सिद्धिं. ओके, मी पूर्ण श्लोक म्हणतो. कांक्षतः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः. यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके. क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. सिद्धिर्भवति कर्मजा. मी पूर्ण श्लोक एकदा परत म्हणतो. कांक्षतः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः. क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. तर इथे भगवान काय सांगत आहेत त्याचा आपण अनुवाद पाहूया या श्लोकाचा. मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फल प्राप्ती होते. तर आपण पाहिलं की सगळे भगवान कृष्णाच्या कडे भक्तीसाठी जातात, पण जे जात नाही भगवान श्री कृष्णाकडे ते दुसरीकडे जातात, दुसरे देवी देव. आपण पाहतो बरेचसे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे 33 कोटी देवी देवता आहेत, पण ते देवी देवता आहेत, भगवान एकच आहे.
जसं काही लोक जे दुसरे धर्मातले लोक आहेत ते म्हणतात, अरे आमचं तर एकच देव आहे, तुमचे एवढे 33 कोटी का? तर त्यांना आपण सांगू शकतो की देव आमचा पण एकच आहे. बाकी जे आहेत सगळे त्यांचे जे आहेत त्यांचे मिनिस्टर्स आहेत. जसं प्रेसिडेंट एकच असतं, प्राईम मिनिस्टर एकच असतं, त्याच्या खाली भरपूर मिनिस्टर्स असतात, तसं भगवंताच्या खाली सगळे मिनिस्टर्स आहेत सगळे जे त्यांना मदत. तर काही लोक त्या प्रेसिडेंटकडे त्यांची मित्रता त्यांना म्हणजे त्यांना जमत नाही, त्यांना की डायरेक्ट प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टरची मित्रता आहे. तर ते काय करतात, त्यांच्या खालची जी लोक आहेत त्यांच्याशी मित्रता करून ते आपलं काम काढून घेतात. ते तसे हे जे बुद्धिवाले लोक आहेत ते असले जे देवी देवता त्यांच्याकडे जातात. तर ते का जातात भगवान म्हणता इथं की कांक्षता म्हणजे त्यांची इच्छा असते कर्मणाम सिद्धी. त्यांचे जे कर्म करत आहेत ते सकाम कर्म, त्याच्यामुळे त्यांना सिद्धी पाहिजे असते. तर आता एक फरक क्लिअर आपल्याला दिसतो. एक जे भगवान कृष्णाकडे जातात ते भक्तीसाठी जातात. तर याचा अर्थ असा आहे का की आपल्याला फक्त भक्तीच करायची आहे, मला आयुष्यात पुढे जायचंय किंवा कॅरियरमध्ये पुढे जायचंय, तर मी कृष्णाकडे नाही गेलं पाहिजे? डज इट मीन दॅट? नो. आपण त्याच्यासाठी पण कृष्णाकडे जातो. तसं भागवतांचा खूप महत्वाचा श्लोक आहे, त्याच्यामध्ये सांगितलं आहे, अकामः सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषं परम. ते काही पण असू दे, अकाम तुम्हाला काही कामना नाही, सर्व काम म्हणजे सर्व पाहिजे मला. मला कॅरियर पाहिजे, बंगला, गाडी, घोडे, धन दौलत, पैसा, सगळं सगळं पाहिजे, तरी तुम्ही कृष्णाकडे जा. अकामः सर्व काम मग मोक्ष काम किंवा मोक्षाची तुम्हाला काम नाही, फॉर एव्हरीथिंग यू गो टू हिम, तसं सांगितलं. पण काही लोकांचं काय होतं, ती इच्छा पूर्ण होत नाही म्हणून ते काय करतात, शॉर्टकट मारतात. तर चला तिकडे कसं भगवान कृष्ण कसं जोपर्यंत हृदयाची शुद्धी होत नाही तोपर्यंत ते त्याला काही देत. जसं आपण नेहमी मी तुम्हाला आठवत असेल तर मी सांगितलं एक उदाहरण, जसं एक लहान बाळ आहे, त्याची आई त्याला म्हणजे तो आजारी असला की तो आईस्क्रीम मागतो, मला आई मला आईस्क्रीम खायची, तर आई देत नाही त्याला, कारण त्याला माहिती आहे की ह्याची आता जी आहे म्हणजे हा आजारी आहे, त्याला थंडी ताप आहे, त्याला आता हे देऊ शकत नाही. पण तेच तो त्याच्या जे चुलत्यांकडे मामांकडे सगळ्यांकडे जातो, अरे पोरा ये लगेच त्याला आईस्क्रीमच्या दुकानात घेऊन जातो, जे पाहिजे ते देतात फटाफट. तर त्याला वाटतं आई माझी वाईट आहे, मला आई देत नाही मला, आणि माझे मामाने सांगतात. बट वी नो तसं नाहीये. आई जास्त प्रेमळ आहे, तिला माहिती आहे काय दिलं पाहिजे काय नाही दिलं पाहिजे, आणि म्हणून ती त्याला थांबवते. तर ज्यांची ही कामना पूर्ण होत नाही, मग ते लगेच सोडून दे, अरे इकडे तर काय होत नाही माझं, जाऊ दे मी दुसरीकडे जातो. आणि मग तिकडे जे जातात मामांकडे चुलत्यांकडे, त्यांची इच्छा पूर्ण, त्यांना वाटतं हो वा मस्त, आमच्या इथे पूर्ण झालं, हेच सर्व काय आहे, मला यांचीच जी आराधना केली पाहिजे. बट ते जे वर देतात ते एक तर टेम्पररी असतं, जास्त दिवस टिकत नाही, आणि ते आपल्यासाठी सुटेबल आहे की नाही दे डझंट नो, त्यांना माहित नाही. जसं आजारपणामध्ये मी आईस्क्रीम मागितली, तर माझ्या आईला माहिती आहे, माझ्या बाबांना माहिती आहे की ह्याला नाही दिली पाहिजे. पण जे बाकी ज्यांना नाही माहिती आहे लगेच आणून देतात, अँड दॅट इज गोइंग टू हॅव अ साइड इफेक्ट. उलट मला आजारी करते अजून. सो आपल्याला होऊ शकेल की आपल्याला भेटेल, आपली इच्छा पूर्ण होईल, पण दॅट इज गोइंग टू पुल अस डाऊन. तर हे इथे भगवान या श्लोकांमध्ये सांगत आहे की त्याच्यामुळे काय होतात की शॉर्टकट मारण्यासाठी ते दुसऱ्या देवी देवतांकडे जातात, त्यांची सिद्धी कर्मामध्ये सिद्धींची इच्छा करतात, आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात, आणि म्हणून ते तिकडे जातात. आणि जेव्हा आपण पुढे 7व्या अध्यायामध्ये जाऊ तेव्हा पाहूया की हे सगळं जे आहे अंतवत्तो, म्हणजे सगळं संपणार आहे, जे काही ते देतील, पण कृष्ण जे देईल ते कधी संपणार नाही. आणि त्याचं एक खूप चांगलं उदाहरण, डज एनीबडी रिमेंबर, जे कृष्णाने दिलं कधी संपलं नाही. भक्ती हा भक्ती नाही, त्यांनी भक्ती तर दिलीच आहे आपल्या भक्तांना, पण त्यांनी असं एवढं काय म्हणतात ऐश्वर्य दिलं
सुदामा. सुदामा, व्हेरी गुड. सुदामा आहे. ध्रुव महाराज आहे. ध्रुव महाराज कधीची स्टोरी आहे ती, पण आज पण आपल्याला वरती आपण पाहिलं तर ध्रुव तारा दिसतो. अँड असं सांगितलं शास्त्रामध्ये, भागवतम मध्ये आहे ते 5व्या स्कंदामध्ये येतं ते पुढे, की इट इज ॲज गुड एज वैकुंठ. म्हणजे ते कधी, म्हणजे जे हे भौतिक जगत आहे ते संपून जाईल, पण हे जे ध्रुव लोक आहे ते कधी संपणार नाही. पण ध्रुव महाराजने काय झालं की मला माझ्या आईने माझ्या बापाच्या मांडीवर बसू दिलं नाही, मला माझ्या बापापेक्षा मोठं मला राज्य पाहिजे. आणि त्या भौतिक इच्छेच्या कामनेने तो देवाकडे जातो. आणि नारद मुनी गाईड करतात, तो असं कर, असं कर, असं कर. आणि आपण पाहतो की जेव्हा तो भगवंताकडे जातो, त्याचं हृदय हळूहळू शुद्ध होत जातं आणि त्याला जे भेटलं दॅट नोबडी हॅज गॉट इट. जसं सुदामा आहे, सुदामाला पण जे भेटलं ऐश्वर्य, दॅट वॉज इनकम्पॅरेबल. तर ते देतात, असं नाही ते नाही देत, पण आपल्याला थोडस आपल्याला पेशन्स ठेवलं पाहिजे. आपल्याला थोडस इतकं हेच राहील की ठीक आहे, नाही भले काय होईना, मला भगवान कृष्णाकडूनच घेतलं पाहिजे. तर हे इथे आपल्याला या श्लोकामधून शिकायला भेटतं इथे. आणि तात्पर्यामध्ये पण खूप काही प्रभुपाद इम्पॉर्टंट पॉइंट सांगत आहे की, एक मिनिट, हा, वेद सांगतात की नित्यो नित्यानाम, म्हणजे नित्यांमध्ये नित्य एकच आहे. तर ह्याचा अर्थ काय, म्हणजे आपण सगळेच नित्य आहोत. तुम्ही, मी, सगळे जीव जंतू जे आहे ते नित्य आहे. म्हणजे आत्मा आपण पाहिलं होतं पहिल्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये, की आत्मा नित्य आहे. आपलं जे मत ते फक्त शरीर आहे. तर हे जे नित्य जे आत्मा आहे त्याच्यामध्ये नित्यो नित्यानाम, त्याच्यामध्ये एक जो नित्य आहे तो मुख्य आहे. आणि तो कोण आहे, भगवान कृष्ण. आणि ते ब्रह्माजी सांगतात, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादि आदिर गोविंद सर्व कारण कारणम. तो नित्य कोण आहे, ब्रह्माजी सांगतात. ईश्वर आहे, आणि कोण, ईश्वर एकच आहे, परम ईश्वर कोण आहे, कृष्ण. सच्चिदानंद कसे आहे ते, सच्चिदानंद विग्रह. ते त्याच्यामध्ये ब्रह्माजी पण सांगतात. तर हे सगळे जे वेद वाक्य आहे त्याच्यावरून आपल्याला समजू शकतं की, जसं लोक म्हणतात 33 कोटी देवी देवता, खरं आहे, पण देव खरा जो आहे भगवान तो एकच आहे, दॅट इज भगवान श्री कृष्ण. या देवता म्हणजे विविध मर्यादेपर्यंत प्राप्त भौतिक शक्ती युक्त असे जीव आहेत. तर हे जे आहेत, जसे जेवढे पण देवी देवता आहेत, शिवजी आहे, गणपती बाप्पा आहे, देवी आहे, माता पार्वती आहे, सगळे जे इव्हन लोक, इव्हन अग्नी, इंद्र, चंद्र, त्यांची पण पूजा करतात. पण ह्याचा अर्थ नाही की ते सर्वात श्रेष्ठ झाले. श्रेष्ठ एकच आहे, दॅट इज लॉर्ड श्री कृष्ण. आणि त्यांचीच जे हे जे अंश आहेत, भगवानचेच अंश आहेत. जसं आपण शिवजींना पण पाहिलं, शिवजी पण कोण आहे, भगवंताचा अंश आहे. भगवान शिव बद्दल स्वतः ब्रह्माजी पण म्हणतात, याच ब्रह्मसंहितामध्ये सांगतात. खूप महत्वपूर्ण श्लोक होतो. क्षीरम दधी विकार विशेष योगात संजायते नहि तथा प्रत्येकस्ति हेतो यह शंभुतामपि समकैति कार्या गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. तर ब्रह्माजी काय म्हणतात, क्षीरम दधी विकार विशेष योगात. क्षीरम म्हणजे दूधचं थोडस रूपांतर होतं तर ते दही बनून जातं. तर दूधचं दही करू शकतो, पण दहीचा उपयोग दुधासाठी वापरू शकत नाही. तर हे जे दूध आहे ते भगवान कृष्ण आहे, आणि हे जे दही आहे ते काय म्हणतात, इट्स अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लॉर्ड श्री कृष्ण. तर भगवान शिव जे आहे ते भगवान कृष्णाचंच रूप आहे. तर कोणाचीही पूजा करा तुम्ही, आपण सगळं ज्या इनडायरेक्टली भगवान पुढे बोलतात पण ते 9व्या अध्यायामध्ये, की तुम्ही इनडायरेक्टली माझीच पूजा करत आहात.
तर इनडायरेक्टली करण्यापेक्षा वाय डोंट बी डू इट डायरेक्टली. भगवान त्याचं डायरेक्ट का नाही केलं पाहिजे, ती जास्त प्रसन्न पण होते. तसं मी कोणाची स्तुती करत असेल, कुठल्या प्रभूंजींची किंवा कुठल्या मातांजींची, मी ते दुसरं कोणाला सांगण्यापेक्षा जर मी डायरेक्ट त्यांना सांगितलं की तुम्ही किती छान भक्त आहात, तुम्ही किती चांगलं भगवद्गीता वाचता, तुम्ही किती चांगलं, तर दॅट इज मोर पॅलेटेबल. त्यांना पण आवडेल आणि माझ्यासाठी पण चांगलं आहे, बिकॉज आय एम डुईंग इट डायरेक्टली. तसं भगवान कृष्णाला पण डायरेक्ट भक्ती केली पाहिजे, ते इथे असं सांगितलं. आणि पुढे भगवंत आणि देवता एकाच पातळीवर आहेत असे जो मानतो त्याला नास्तिक किंवा पाखंडी म्हटले जाते. तर भगवंत आणि देवता हे कधी एका पातळीवर नाही. दे कॅनॉट बी ऑन वन प्लॅटफॉर्म. भगवान भगवान आहेत आणि देवता देवता आहेत. तर त्यांना कधी एक समजलं नाही पाहिजे. आणि असं जो समजतो तो पाखंडी आहे किंवा नास्तिक आहे तो. तर असं नाही. ब्रह्मा आणि शिव यांच्यासारख्या महान देवतांची ही तुलना भगवंताशी करता येत नाही. इव्हन काही लोक म्हणतात ना, काय ते श्लोक आहे की कोणालाही तुम्ही पूजा करा ते जे परब्रह्म आहे त्यालाच पोचतो. नाही, तसं नाही. जर मी पुण्याची तिकीट काढली तर मी दिल्लीला नाही जाणार. दिल्लीची तिकीट काढली तर पुणे नाही जाणार. मी दिल्लीची तिकीट काढली तर दिल्लीला जाणार. पुण्याची तिकीट काढली तर पुण्यालाच जाणार. कारण तो रस्ता तसा आहे. तो इफ आय टू टेक पाथ टू दिल्ली, तर मला पुण्याचा रस्ता पकडून चालणार नाही. मला दिल्लीचाच रस्ता पकडावा. तसं ब्रह्मा आणि शिव हे पण जे आहेत ते देवता आहेत आणि त्यांची तुलना आपण भगवंताशी करू शकत नाही. वस्तुतः ब्रह्मा आणि शिव सारख्या देवता भगवंताची आराधना करतात. ते पण आहे, आपण पाहिलं ब्रह्माजी पण काय सारखं जे आहेत ते खूप चांगलं भजन आहे. ब्रह्मा बोले चतुर्मुखी कृष्ण कृष्ण हरे हरे महादेव पंचमुखी राम राम हरे हरे. तर त्या भजनमध्ये सांगितलं ब्रह्माजी पण भगवान कृष्णाचीच आराधना करतात. ते पण हरे कृष्ण महामंत्र बोलतात. आणि जे पंचमुखी महादेव आहेत ते पण भगवंताचीच आराधना करतात. आणि भगवान शिव काय म्हणतात, आराधना नामपि सर्वेषां विष्णू आराधनम परम. तर भगवान शिवजी पण बोलतात की आराधना नामपि, जेवढी आराधना आहे त्यांच्यामध्ये सर्वात बेस्ट जी आराधना आहे ती भगवान विष्णूंची आहे. ते कधी म्हणत नाही माझी आराधना करा. जसं भगवान भगवद्गीतेमध्ये सांगतात तुम्ही माझी आराधना करा, माझी पूजा करा, मला नमस्कार करा. असं कुठलाही देव सांगत नाही. असं क्लिअरली जीवजी पण सांगतात तुम्ही भगवान कृष्णाची आराधना करा, विष्णूची आराधना. हा मेसेज आपल्याला या श्लोक मध्ये भेटत आहे इथे. आणि पुढे श्रीपाद शंकराचार्य पण जे आहेत जे निराकारला मानतात, ते पण म्हणतात नारायण किंवा श्रीकृष्ण हे भौतिक सृष्टीच्या अतीत आहेत. ते पण या भौतिक सृष्टीमध्ये येत नाही. तर श्रीपाद शंकराचार्य पण ते पण भगवान नारायण किंवा कृष्ण म्हणतात ते ते अलौकिक आहेत. ते तरीही मूर्ख लोक देवतांची आराधना करतात कारण त्यांना त्वरित फल प्राप्ती करावायची असते. एवढी माहिती असून पण ते परत ते देवतांचीच पूजा करतात. तर दॅट इज एक म्हणजे आपल्याला जर ध्रुव महाराज सारखं किंवा सुदामा सारखं काही उत्तम काहीतरी टॉपमोस्ट भेटत असेल तर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी दुसरीकडे जाणं हा मूर्खपणाचा आहे. आणि इथे सांगितलं पण आहे अशी फलप्राप्ती ही क्षणिक असते. तर 7व्या अध्यायामध्ये पाहूया. अंतवत्तु फलम तेषाम तद्भवती अल्पमेधसाम. जे छोटी बुद्धिवाले आहेत ते अशी जे क्षणिक वस्तू त्यांच्यासाठी ते असं करतात. तर या श्लोक मध्ये हे पाहायला भेटतं आपल्याला. आणि पुढे श्लोक नंबर 13 पाहूया आपण. चातुर्वर्ण्यं मया सृष्टम् चातुर्वर्ण्य मया सृष्टम्
गुण कर्म विभागशः गुण कर्म विभागशः शः तस्य कर्तारमपि माम् तस्य कर्तारपि माम् तस्य कर्तारम् अपि माम् तस्य कर्तारपि माम् विद्य कर्तारमव्ययम् विद्यय कर्तार अव्ययम्. व्ययम्. Thank you. इथे या श्लोकमध्ये भगवान काय सांगतात, भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. आणि तू जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा करता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. तर इथे भगवान काय सांगत आहे, चातुर्वर्ण्य मया सृष्टम. हे जे 4 वर्ण आहेत, 4 वर्ण कुठले कुठले आहेत पण समजतील. न ब्राह्मण क्षत्रिय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वैश्य आणि आणि शूद्र. तर हे कलियुगामध्ये काही लोकांची अशी धारणा झालेली आहे की हे कोणीतरी मनुष्याने क्रिएट केलेला आहे, कोणीतरी टाइमपास म्हणून बनवलेला नाही. इथे भगवद्गीतामध्ये भगवान सांगत चातुर्वर्ण्य मया सिस्टम. मया म्हणजे मी सृष्टी केलेली आहे याची. आणि कसं गुण कर्म विभागशः. गुण त्याच्या गुणाप्रमाणे आणि त्याच्या कर्माप्रमाणे विभाजन होतं. असं नाही आता समजा कोण म्हणेल मी ब्राह्मणाचा पुत्र आहे तर मी पण ब्राह्मण आहे, तसं नाही चालणार. भगवान तसं नाही चालू देत. भगवान म्हणतात गुण, तुमच्यामध्ये तो गुण पाहिजे ब्राह्मणाचा. कधी कधी आपण पाहिलं की काही जीव जे आहेत ते ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतात पण त्यांची लक्षणं क्षत्रियासारखी असतात. नेहमी म्हणजे दे आर ऑलवेज रेडी टू फाईट, म्हणजे झगडा करायचा किंवा काय, खूप रजोगुणी असतात ते त्याला ब्राह्मण म्हणू शकत नाही. किंवा कुठला जो व्यक्ती आहे तो आहे क्षत्रिय कुळातला पण तो त्याचा स्वभाव जो आहे शूद्रासारखा आहे. ऑलवेज लेझी, झोपून राहणे किंवा त्याला काही करायची इच्छा होत नाही. सो तो शूद्र आहे. आणि कधी असं पण पाहिलं की शूद्र घरामध्ये जन्म घेतला आहे पण खूप पंडित आहे, त्याला सारखं म्हणजे वेद शास्त्र भगवद्गीता भागवत त्याच्यामध्ये खूप त्याला आवड आहे. तर भगवान इथे सांगतात तसं गुण आणि त्याची जी कर्म आहे त्याच्याप्रमाणे इथे विभाजन केलेलं आहे. आणि पुढे म्हणतात तस्य कर्तारम, की हे जरी मी हे त्याचं निर्माण केलं असलं तरी मी अकर्ता आहे. विधी अकर्तारम अव्ययम. मी जो आहे तो माझं काही हे नाही म्हणजे. तर इथे जे तात्पर्य आहे खूप चांगलं आहे. तात्पर्य आपण वाचूया. तात्पर्य श्रीप्रभुपादद्वारे. श्रीप्रभुपाद की जय. प्रत्येक गोष्टीचे श्रेष्ठा भगवंत आहेत. सर्व गोष्टींच्या त्यांच्यापासून उगम होतो, सर्व गोष्टींचे पालन त्यांच्याकडून होते आणि प्रलयानंतर सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये समावली जातात. म्हणून भगवंत सामाजिक व्यवस्थेच्या 4 वर्णाची उत्पत्ती करता आहेत. तर सर्व गोष्टींचं निर्माण, आता याच्यामध्ये पण कोणाला प्रश्न पडेल, अरे ब्रह्माजी आहेत ते सृष्टी करतात, विष्णू पालन करतात आणि संहार शिवजी करतात. पण ऍक्च्युअल जर आपण भागवतामध्ये किंवा फॅक्ट डिटेल्स मध्ये गेलो तर ब्रह्माजी आहेत ते सेकंडरी क्रिएटर आहेत. ते मुख्य जे सृष्टी करता आहेत ते भगवान विष्णूच आहेत. ते ह्या सर्व मुख्य जे आहेत, जे सगळ्या गोष्टी जसं पृथ्वी हे जेवढं पण आहे ते सगळं त्यांची रचना करतात. आणि मग त्याच्या पुढे ते सगळे जे एलिमेंट्स आहेत ते कसे जोडायचे, कुठे ठेवायचे, काय करायचं, ते सेकंडरी जे काय म्हणू शकतात ना, जसं इंजिनियर आहे ते मेन आहेत भगवान. आणि त्यांचं जो सुपरवायझर आहे ते ब्रह्माजी. तर ब्रह्माजी सगळं म्हणजे सुपरवायझर कसं भगवान त्यांच्या इंजिनियर कडून सगळं इन्स्ट्रक्शन घेऊन, आता हे कुठे ठेवायचं आहे, हा कॉलम पाहिजे आपल्याला तर काय साईज लागेल, हा पिलर पाहिजे तर काय साईज लागेल, बीम पाहिजे तर काय साईज, तर सगळं जो ब्लू प्रिंट असतो तो इंजिनियर रेडी करून ठेवतो. मला ही या साईजची पाहिजे,
या साईजची तर मेन जे मुख्य प्लॅनिंग आहे ते भगवंताचं असतं आणि ब्रह्माजी जे आहे ते फक्त त्याला इन्स्ट्रक्शन्सला फॉलो करतात. अच्छा ठीक आहे, असं करूया, हे 84 लाख जी योनी मला बनवायची आहे ते बनवतात आणि ते पृथ्वीवरती सोडतात. आणि संहार करता पण जे आपण ऐकतो की भगवान शिव शेवटी तांडव करतात आणि सगळ्या सृष्टीचा संहार होतो, तर ते पण आहे. दॅट इज ऑल्सो वन फॅक्ट. बट जे मुख्य जे प्रलय होतो, जे छोटे प्रलय आहेत ते शिवजी करतात. पण जो मुख्य म्हणजे मोठा म्हणजे प्रलय पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आपण भागवतामध्ये पाहिलं तर आत्यंतिक प्रलय, निमित्तिक प्रलय, असे छोटे छोटे प्रलय पण आहेत ते शिवजी करतात. पण जो मेन जो प्रलय जेव्हा पूर्ण ब्रह्मांडचा करायचा असतो, त्या जे 14 लोक आहेत, तेव्हा खाली भगवान विष्णू जे शंकरचन आहेत ते जे ज्या काय म्हणतात ना शेषनागच्या रूपात आहेत, ते खालून आपल्या तोंडातून आग सोडतात आणि ती इतकी भयंकर असते आणि इतकी भयानक असते की खालून जे पाताळापासून सोडतात ते वरचे जे लोक आहेत तिथपर्यंत ते सगळं जाळून टाकतं. ते एव्हरीथिंग इज बर्न, म्हणजे सगळं तो मेन जे आहेत. म्हणून इथे हे सांगितलं आहे की प्रत्येक गोष्टीची सृष्टी भगवंत करत आहेत, पालन आपल्या माहितीचं विष्णू करतच आहेत आणि जे संहार आहे ते पण भगवानच करत आहेत. तर हे जे आहेत ते त्यांचे काय म्हणतात त्यांना सहाय्यक आहेत, सपोर्टर आहेत त्यांना. म्हणून भगवंत सामाजिक व्यवस्थेचं 4 वर्णांचे उत्पत्ती कारण भगवान म्हणून जे आहे ते हे जे वर्ण जे आहेत ते पण उत्पत्ती. आता कोणाला प्रश्न पडेल की याची गरज काय आहे, व्हॉट इज द रिक्वायरमेंट, ब्राह्मणाची काय गरज आहे किंवा शूद्राची काय गरज आहे. तर हे मुख्य कारण जे आहे की प्रत्येक जो वर्ण आहे आपले कर्म करून हळूहळू कृष्ण भक्तीमध्ये वरती आला पाहिजे. त्याला त्याचे कर्म केले पाहिजे आणि कर्माप्रमाणे तो आपले जेव्हा तो सगळं कार्य करत राहील तेव्हा त्याची जी चेतना आहे ती हळूहळू ती वरती येत जाईल आणि तो भगवानचा भक्त होऊन जाईल. आणि तसा झाला की मग तो या 4 वर्णाच्या पलीकडे जाईल, तो भगवानचा भक्त होऊन जाईल. तर त्याच्यासाठी हे जे 4 वर्ण आहेत त्याची मुख्य जे कारण आहे आपण जे बोलू शकतो ते हेच आहे की सगळ्यांना भगवंताची इच्छा आहे. भले कोणी शूद्र असू दे, त्यांनी तो पण आपले जे काही त्याला कार्य दिलेलं आहे ते कार्य करून तो भगवंताची भक्ती करू शकतो. मग तो शूद्र असू दे, क्षत्रिय असू दे, वैश्य असू दे किंवा ब्राह्मण असू दे, एव्हरीबडी म्हणजे सगळेजण जे आहेत ते भगवंताकडे जाऊ शकतात. पण त्यांनी ते आपले कर्म व्यवस्थित केले पाहिजे. तर ह्या श्लोकामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं श्लोक नंबर 13 मध्ये की कसे भगवान या जे 4 वर्ण आहेत त्यांचे श्रेष्ठ आहेत. तर आता जो 13वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की आपण पाहिलं ते 13 नाही 14वा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये पुढच्या श्लोक मध्ये पाहूया. पुढचा श्लोक नंबर 14. नमाम कर्माणि लिम्पन्ति नमाम कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहा न मे कर्म फले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. कर्मभिर्न स बध्यते. थँक्यू. हरे कृष्ण. पूर्ण श्लोक एकदा म्हणतो. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. इथे ह्या श्लोक मध्ये काय सांगितलंय, कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही.
तसेच मला कर्मफळांची आकांक्षा नाही. जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफळांना बद्ध होत नाही. इथे भगवान काय सांगत आहे, कुठलाही कर्म असू दे त्याने मी बद्ध होत नाही. आणि भगवंताला कुठल्या जे भगवान कर्म करतात आपण पाहिलं होतं, भगवान पण कर्म करतात. ते सकाळी लवकर उठतात, ब्रह्ममुहूर्त मध्ये उठतात, आपले संध्या, गायत्री, पूजा, पाठ जे काय ते सर्व करतात. पण असं नाही की ते कर्म करतात त्यांना फलांची आकांक्षा आहे, नाही. ते कर्म ते बंधत नाही, कर्म करतात पण त्यांची त्या फलांची आकांक्षा नाही. आणि हे सत्य जो जाणून घेईल तो सुद्धा या कर्मफलाने बद्ध होणार नाही. हे आपले जर व्यवस्थित समजलं आपल्याला तत्वतः, तर आपण पण कधी या कर्मफलांमध्ये बद्ध होणार. आता मुख्य कारण काय आहे आपल्या या मनुष्याचे जे जे 84 लाख योनीमध्ये चक्रामध्ये का फसलो? कर्मफळांमुळे. आपले काहीतरी कर्म बाकी राहतात. आपण पाहिलं जसं धृतराष्ट्र जो होता तो त्यांनी एक कर्म केलं होतं 51 जन्म आधी, त्या पक्ष्यांच्या पिल्लांना मारायचं. त्याचं फळ त्याला 51 जन्मानंतर त्याला भेटलं. दॅट मीन्स त्याला तेवढं ते म्हणजे त्याला मुक्ती भेटली नाही त्याला. आणि जोपर्यंत मनुष्य कर्मफलातून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती भेटणार नाही. तर कर्मफलांतून मुक्त व्हायचं असेल, आपल्याला या बंधनातून निघायचं असेल, तर आपल्याला हे सत्य जाणलं पाहिजे, भगवान कोण आहेत, ते कर्माने कधी बंधत नाही आणि कर्मफलांची आकांक्षा नाही. आता कर्मफल, आता प्रभुपादजी आपण इथं पाहूया, तात्पर्यामध्ये खूप चांगली गोष्ट सांगत आहे. भौतिक जगतात ही घटनाबद्ध नियम आहेत आणि या नियमाद्वारे आपल्याला कळून येते की राजा कोणतेही प्रमाद करू शकत नाही किंवा तो राष्ट्रीय नियमाचे अधीन नाही. तर जसं आपण पाहतो की भरपूर रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, पण तिथला जो राजा आहे त्याला ते बंधन नाही. जसं सिग्नलचा रूल आहे की लाल सिग्नल झाला की ती गाडी थांबली पाहिजे. तर ते जे कार आहेत त्यांच्यासाठी हा नियम आहे, पण एरोप्लेन साठी हा नियम नाही. आरटीओ हे नाही म्हणू शकत अरे बाबा लाल सिग्नल थांब, लागला थांब तू, नाही. ते त्याच्यासाठी नाही होते. दॅट इज नॉट फॉर एरोप्लेन. तसंच भगवान हे सगळं बनवलं आहे, पण ते त्याच्यात बांधले जात नाही की त्यांनी पण पालन केलं पाहिजे. दॅट इज नॉट अप्लाइड टू हिम. त्याचप्रमाणे भगवंत जरी भौतिक जगताचे सृष्टा असला तरी ते भौतिक जगताच्या कार्यामुळे प्रभावित होत नाही, त्याच्यामुळे ते प्रभावितही होत नाही. ते सृष्टीची निर्मिती करून सृष्टीपासून अलिप्त राहतात. सृष्टीची निर्मिती पण करतात आणि त्यात ते बांधले पण जात नाही, त्यांचं काही घेणं देणंच नाही. इज फार अवे फ्रॉम दॅट. तर प्राकृतिक साधनांवर स्वामित्व गाजविण्याच्या आपल्या प्रवृत्तीमुळे जीव हे भौतिक कार्याच्या फलातच गुंतून राहतो. आता येथे मनुष्य गुंतून का राहतो ते पण प्रभुपादजी खूप चांगले सांगत आहे की प्राकृतिक साधनांवर स्वामित्व गाजवण्यासाठी, हे माझं आहे, हे घर माझं आहे, हे बायको माझी, हे ऑफिस माझं आहे, हे पोझिशन माझं आहे, हे जे प्राकृतिक जे सगळे जे आपल्या आजूबाजूला जे साधनं आहेत त्याच्यावर आपण स्वामित्व गाजवतो. हे माझं आहे, मी आणि माझा, अहम आणि ममेती. अहम म्हणजे मी आणि ममेती म्हणजे हे माझं आहे. त्याच्यावरती स्वामित्व गाजवण्याच्या प्रकृतीमुळे ती जी प्रवृत्ती आहे त्याच्यामुळे तो या कर्मफलात गुंतून राहतो. एखाद्या संस्थेचा मालक आपल्या कर्मचाऱ्यांच्या योग्य अथवा अयोग्य कार्याला जबाबदार नसून कर्मचारी हे सतत जबाबदार असतात. खूप चांगलं एक्झाम्पल प्रभुपादजी देत आहेत की कुठली फॅक्टरी आहे तर त्याचे प्रोडक्शन आहे त्याचा सगळा फायदा त्या मालकालाच होतो, पण त्यात कुठल्या कर्मचाऱ्यांनी अयोग्य काहीतरी वागणूक केली तर पोलीस येऊन त्या मालकाला पकडणार नाही किंवा तुमच्या नोकरांनी नाही. ज्याने जे अयोग्य कार्य केलंय त्यालाच ते पकडून घेऊन जातो. तर सो काय बोलतात ना, जो फॅक्टरीचा मॅनेजर आहे किंवा जो मालक आहे तो त्याच्याशी त्याचं काही घेणं नाही. तसंच आपण पण ही जी मोठी फॅक्टरी आहे देवाने बनवली आहे त्यात आपण एक छोटेसे
आपलं एक कर्माप्रमाणे आपण आलेलो आहोत, आपलं कर्म करत आहोत आणि आपण आपला काळ संपला की आपण निघून जातो. तर आपल्याला हे पाहायचं आहे की आता जेवढं मला टाइम भेटला आहे तो मी खूप व्यवस्थित आणि खूप चांगल्या रीते माझा त्याचा उपयोग केला पाहिजे. त्याचा दुरुपयोग केला तर परत आपल्या या कर्मफळात परत बांधलं जाईल आणि परत आपण तेच, आज आपण मनुष्य देहात आहोत, उद्या कुठला कीट पतंग पशु पक्षी काय भेटेल माहित नाही आणि परत मनुष्य जन्म कधी भेटेल माहित नाही. सो डोंट मिस द चान्स. प्रभुपादजी हेच म्हणतात, हे मनुष्य जन्म जे आहेत खूप उपयोगी आहे, खूप महत्वाचं आहे. इव्हन देवता लोक पण त्यांची इच्छा होते की आम्ही मनुष्य रूपात येऊन पृथ्वीवरती येऊन आम्ही भक्ती केली पाहिजे. तर हा इतका मोठा एक ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याला. सो वी शुड नॉट मिस इट. आपल्याला हे जो मनुष्य देह आहे तो भक्तीमध्ये कार्यामध्ये वापरला पाहिजे. तर हेच मेसेज बरोबर मी इथे थांबतो. आणि कोणाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील, टीका टिप्पणी आहेत आपण घेऊया. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. उपस्थित भक्तवृंद की जय. हरे कृष्णा.